इतिहासप्रेमी रसिक हो, नमस्कार. इतिहासातील सत्याच्या मागावर या आमच्या ब्लॉगला दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार. सादर करीत आहोत इतिहासावर आधारित मराठी पॉडकास्ट मालिका इतिहासाच्या पाऊलखुणा. नमस्कार. माझ्या सोबत आता कौस्तुभ कस्तुरे आणि उमेश जोशी हे माझे दोन चांगले मित्र आहेत, ज्यांचा बाजीरावांवरती सखोल अभ्यास आहे. आणि आजची आपली ही जी पॉडकास्ट आहे ते बाजीरावांच्या पालखेड कॅम्पेन बद्दल आपण बोलणार आहोत. याचं महत्व असं की पहिल्यांदी साल्हेरच्या लढाईनंतर म्हणू शकू की मैदानी युद्धामध्ये मराठ्यांनी एका समोरच्या प्रभावी शक्तीला पराजित केलं होतं. 1728 मध्ये पालखेडची लढाई झाली आणि मोठ्या मोठ्या इतिहासकारांनी याच्याबद्दल लिहून ठेवलं की दोन तालीमबद्ध मल्लांची कुस्ती व्हावी आणि त्याच्यात एकाने दुसऱ्याला पट करावं असा हा मोठा डाव होता आहे. कौस्तुभ, सुरुवात आपण करूया की युद्धापूर्वी परिस्थिती काय होती निजामाची आणि बाजीराव साहेबांची देखील. नमस्कार. युद्धापूर्वीची आपण परिस्थिती बघायची झाली तर त्याहून साधारण 4 वर्षापर्यंत मी मागे जातोय. साधारण 1723 ते 1724 या काळात बाजीराव पेशव्यांची माळव्यात स्वारी झाली. नर्मदेच्या उत्तरेकडचा भाग. या भागात मुघलांचा दया बहादर नावाचा एक सुभेदार आहे, तिकडचा त्या प्रांताचा सुभेदार आहे. तर बाजीराव पेशव्यांनी त्याला हरवलं आणि माळव्यातून बाजीराव पेशवे परत पुण्यात आले. हा मधला 1 वर्षाचा काळ साधारण बाजीराव पेशवे पुण्यामध्ये. साधारण 1724 ते 1725 हा जो काळ आहे ह्याच्यामध्ये बाजीराव पेशवे पूर्ण पुण्यामध्ये. आता 1725 सालचा ऑक्टोबर महिना उजाडला, म्हणजे साधारण दसऱ्याचा काळ आपण म्हणू ह्याला. अच्छा. शिवाजी महाराजांच्या काळात एक आज्ञापत्रात एक शिकवण आहे की सैन्य एकाच जागी जास्त काय ठेवायचं नसतं, कारण अर्थातच सैन्याला शीण येतो आणि रोखण्याकरता ते सतत फिरतं ठेवावं लागतं. बरोबर. या सगळ्यामध्ये नवीन मोहीम काढायची, तर मुघलांच्या विरुद्ध मोहीम नुकतीच झाली होती, मुघलही थंड झाले होते. काय करावं, तर दक्षिणेकडची जी हिंदू राज्य होती त्या दक्षिणेकडच्या हिंदू छोट्या छोट्या राज्यांना एकत्रित करावं आणि त्यांना मराठ्यांच्या बाजूने घ्यावं, असा एकंदरीतच सातारा दरबारातल्या मुत्सद्द्यांचा आणि अर्थातच पेशवे, प्रतिनिधी आणि खुद्द छत्रपती शाहू महाराज या सगळ्यांचा विचार झाला. महाराजांनाही ते पटलं अर्थातच, कारण कोल्हापूरकर जे संभाजी महाराज होते, सातारा गादी आणि कोल्हापूर गादी, त्यांच्यातल्या आपापसातल्या काही मतभेदांमुळे असेल किंवा ह्याच्यामुळे हे दक्षिणेकडची जी छोटी राज्य होती ती या दोन्हीही मराठी राज्यांपासून वेगळी अलग राहू पाहत होती. अच्छा, बरोबर. साधारण नोव्हेंबर 1725 मध्ये बाजीराव पेशव्यांच्या फौजांनी कृष्णा नदी ओलांडली आणि कर्नाटकच्या दिशेने मराठी फौजांनी कूच केलं. अच्छा, म्हणजे गदग लक्ष्मेश्वर पासून जी स्वारी सुरू झाली ती थेट श्रीरंगपट्टण पर्यंत गेली होती, बरोबर? हो, बरोबर. त्याच्यात गुत्तीचे घोरपडे होते, मैसूरचा एक वडियार होता, त्यानंतर अर्काट, गदग, कनकगिरी, चित्रपूर, सुरापूर, लक्ष्मेश्वर, श्रीरंगपट्टणम अशी एकूण एक लहान मोठे संस्थानिक होते. आणि या संस्थानिकांची एक मानसिकता होती की हा कोण बाजीराव पेशवा, तो असेल कोण मोठा पराक्रमी, पण तो तिकडे उत्तरेत हिंदुस्थानात, इकडे दक्षिणेत त्याने आम्हाला हरवायची स्वप्न बघायची नाहीत. अच्छा. आणि असं करायचा प्रयत्न केला तर आम्ही त्याला मारून मातीत मिसळू. बर. हो, हा जो मधला पिरियड आहे, मधला काळ आहे, नोव्हेंबर 1725 ते एप्रिल 1726 ह्याच्या दरम्यानचा जो काळ आहे त्याच्यात बाजीराव पेशव्यांचा मुक्काम चित्रदुर्गाजवळ आहे. आणि त्याच्या पुढे 1727च्या एप्रिल महिन्यापर्यंत बरोबर 1 वर्ष त्यांचा मुक्काम श्रीरंगपट्टणमच्या आसपास आहे. नोव्हेंबर 1725 ते एप्रिल 1727 या कालावधीनंतर थेट तंजावर आणि मदुराईपर्यंत जाण्याचाही बाजीराव साहेबांचा विचार दिसतो. या सगळ्या संस्थानिकांना एकत्र आणून शाहू राजांचं मांडलिक बाजीराव पेशव्यांनी बनवलं. अच्छा. अर्थात हे पाहून सातारा दरबारातले जे कोणी विरोधक होते, म्हणजे अंतर्गत विरोधक प्लस कोल्हापूर गादी आणि सातारा दरबारचा किंवा एकूण शाहू छत्रपतींचा मुख्य विरोधक असलेला हैदराबादचा निजाम, आणि या दोघांनी एकत्र युती करून बाजीराव पेशवे आणि शाहू महाराजांच्या विरुद्ध गुप्त तह केला. कोल्हापूरकर संभाजी महाराजांनी निजामाला हाताशी धरलं. निजामाचं साह्य घेऊन सातारा गादीवर कुरघोड करण्याचा हा प्रयत्न सुरू झाला. बर. साधारण 1725 ते 1727 या मधल्या काळात आपण जर बघितलं तर निजामाचं याच सुमाराला दक्षिणेत त्यांनी असफ जाही नावाचं एक स्वतंत्र राज्य स्थापन केलं. वास्तविक निजाम हा मुघलांचाच एक सरदार, त्याचे वडील मुघलांचेच एक दक्षिणेतले सरदार होते. पुढे निजाम हा सुद्धा हैदराबादचा
तिकडचा सुभेदार झाला, दक्षिण सुभ्याचा. औरंगजेबाचा खास विश्वासातला माणूस. पण औरंगजेब गेल्यानंतर मुघल बादशाही खिळखिळी झाली हे बघून त्याने दक्षिणेत स्वतंत्र राज्य स्थापन करायचा घाट घातला. अच्छा. या सगळ्या प्रकरणामध्ये कोल्हापूरकर संभाजी छत्रपतींनी चंद्रसेन जाधव, जे पूर्वी शाहू महाराजांकडे होते, शाहू महाराजांचे ते सेनापती होते, पण पूर्वी बाळाजी विश्वनाथ आणि चंद्रसेन जाधवांचा काही तंटा झाला होता आणि त्या कारणामुळे चंद्रसेन जाधव निजामाच्या पक्षाकडे गेले होते, निजामाच्या पक्षात मिळाले होते. बर. तर या कोल्हापूरकर संभाजी छत्रपतींचं चंद्रसेन जाधवांनी लिहिलेलं आपल्याकडे एक पत्र उपलब्ध आहे. अच्छा. त्या पत्रामध्ये चंद्रसेन जाधवांना कोल्हापूरकर म्हणतात की आपणाकडे येणे म्हणून निजामाची लिहिणी येतात. पठाणांचे वाढीमुळे श्रीपतराव प्रतिनिधी, अर्थात श्रीपतराव प्रतिनिधी त्यावेळेला सातारा दरबारातले, व बाजीराव त्यात एकमत नाही. म्हणजे प्रतिनिधी आणि पेशवा या दोघांमध्ये एकमत नाही दिसत, इकडे असं स्पष्ट दिसून येतं. स्वामींकडील अगत्य धरावयाविषयी निष्कर्ष तुम्ही निजामास कळवावा. म्हणजे निजामाकडे असलेल्या चंद्रसेन जाधवांनी कोल्हापूरकरांशी संधान मानलंय, ह्याचा अर्थ निजामाला सुद्धा कोल्हापूरकरांची साथ आहे आणि कोल्हापूरकरांना निजामाची साथ आहे. अच्छा. त्याच्या पुढचं वाक्य महत्वाचं आहे की सातारा वासियांकडील तह मोडून, जो पूर्वी वारणेचा तह झाला होता, तो तह मोडून स्वार्थ साधावा हा अर्थ निजामांनी तुम्हा सांगून पाठवला. ही गोष्ट तुम्ही बरी केली. बरोबर. आपल्या व्ह्युअर्ससाठी आपण हे पण पत्र फ्लॅश करतो आता स्क्रीनवरती. तर म्हणजे अशा परिस्थितीमध्ये दोघांचे उदय झालेले, दोन स्ट्रॉंग बॅशन्स झाले आणि एक सेंट्रल इंडिया कव्हर करत होता बाजीराव साहेबांच्या फौजा आणि एक सदर्न इंडियामधून पहिले आलमगीराचं एक सरदार म्हणून उदय झालेलं जे घराणं होतं नवाबाचं, आसफजाहचं, त्याच्यातून पुढे मग निजामुल मुल्काचा उत्कर्ष झाला आणि या दोन पॅरलल फोर्सेस ऍट द सेम टाइम भारतामध्ये उदय होत होत्या आणि मग यांची कॉन्फ्लिक्ट होणं ते साहजिक होतं आणि स्वाभाविक होतं. तर आता आपण ऍक्च्युअल त्या दोघांच्या कॉन्फ्लिक्ट कुठे यायला सुरुवात झाल्या. म्हणजे कौस्तुभने आपल्याला बॅकग्राऊंड तर दिली आहे की वारणेच्या तहापासूनच या दोघांमध्ये कॉन्फ्लिक्ट यायला सुरू झाल्या असं म्हणता येईल, कारण याचं बॅकग्राऊंड जे आहे ते सातारा आणि कोल्हापूर गादीचे ज्या स्कर्मिशेस आहेत, इंटरनल कोल्ड वॉर्स आहेत, त्याच्यामध्ये लपलेलं आहे. आता ह्या दोघांचे जे स्कर्मिशेस सुरू झाले तर ते कशी सुरू झाली आणि पहिल्यांदा या दोघांचा संबंध एकमेकांशी कधी आला? पहिल्यांदा संबंध कधी आला म्हणजे प्रणव, बेसिकली निजाम किंवा या लोकांनी केलेला म्हणजे नाठाळपणा म्हणता येईल की दिल्लीतनं जाऊन सनदा आणल्यानंतर देखील ज्यावेळी त्यांना उघड उघड दिसतंय की शाहू महाराज आणि ताराराणी साहेब यांच्यामध्ये दुफळी माजलेली आहे, जसं कौस्तुभ म्हणाला की वारणेच्या तळापासूनच त्यांच्यात प्रॉब्लेम्स होते. सो तुमचा नक्की राजा कोण आहे आणि चौथाही नक्की कोण वसूल करणार, कारण हक्कांसाठी दोघांकडनं आपण ऍप्लिकेशन म्हणू शकतो. बरोबर ना कौस्तुभ? दोघांकडनं ऍप्लिकेशन गेली होती, ऍप्लिकेशन गेले होते. ते पहिले आपल्या लोकांकडनं गेलेले नाहीये. औरंगजेबाचा जो धाकटा पुत्र आहे, जो अझमशहा होता, ज्याने मुअज्जमला हरवलं आणि अझमशहा गादीवरती आला आणि माळव्यात जेव्हा आझमशहाचा मुक्काम होता त्यावेळेला त्याने पहिल्यांदा चौथाईच्या ह्याच्याकरता, चौथाई आणि सरदेशमुख देण्याच्या निमित्ताने त्याने पहिल्यांदा शाहू महाराजांना आणि ताराबाईंना दोघांनाही एकीकडे सांगितलं की तुमच्या दोघांमध्ये मुख्य कोण आहे हे तुम्ही ठरवा. मराठ्यांनी त्यांची जी ताकद होती ती सिद्ध करायला सुरुवात केलेली होती. उत्तरेपर्यंत मराठ्यांच्या तुतार्यांचे आवाज जात होते असं म्हणायला काही हरकत नाही. आणि मग आपण आता मुख्य आपल्या पालखेडच्या लढाईपर्यंत येऊया. तर साधारण आय थिंक जुलै ते ऑगस्ट 1727 दरम्यान साताऱ्याला बाजीराव साहेब परत आलेले आहेत आणि मग तिथून पुढे जे आहेत ते ऍक्च्युअल मुवमेंट सुरू झाल्या किंवा लढाईचे पडघम वाजायला लागले. तर ह्या ज्या मुवमेंट्स आहेत ह्या खूप ऍस्टॉनिशिंग आहेत. म्हणजे जेव्हा आपण ते वाचतो किंवा आपल्याला त्या मुवमेंट्स कागदात दिसतात तेव्हाच आश्चर्यचकित व्हायला होतं की किती फास्टली ही फ्लीट मूव्ह होतीये आणि किती पटापट हे जागा बदलत जात आहेत आणि एकमेकाला शहाला काटशह देण्याचा प्रयत्न करतात. तर या मुवमेंट्स नेमक्या झाल्या कशा? प्रणव, बुद्धिबळाचा पट असतो तशा मुवमेंट्स अर्थातच लाइटनिंग फास्ट, विद्युत गतीने या मुवमेंट्स होत होत्या. आणि तू जसं म्हणालास की 1727 ऑगस्ट सप्टेंबरच्या दरम्यान बाजीरावांनी सीमोल्लंघन केलंय. सो त्याच्या आधीची अगदी थोडी बॅकग्राऊंड एक दोन वाक्यात सांगायची तर डायरेक्ट पुण्यावर ऐवज खान, नाशिक संगमनेर प्रांतावर तुर्कताज खान किंवा साताऱ्यावर, खुद्द साताऱ्यावर रंभाजी किंवा जानोजी निंबाळकर यांचे हल्ले आलेले आहेत बरं का. आणि तेव्हा त्यांना रोखणं आणि ही सगळीच तारेवरची कसरत होऊन बसलेली होती.
आणि निजाम स्वतः प्रचंड अनुभवी होता. त्याच्याकडे पर्शियन, तुर्की आणि कसलेल्या सैन्याचा भरणा होता. नंतर त्याचा तोफखान्याबद्दल काही बोलायलाच नको. औरंगजेब चांगलाच माहिती आपल्या सगळ्यांनाच आपण वाचत असतो. औरंगजेबानेही त्याच्या एका पत्रात निजामाच्या तोफखान्याचं कौतुक केलंय. त्याला नातवाला लिहिलेल्या पत्रात निनाद काका नेहमी सांगायचे की औरंगजेबाच्या हातून अशी तुती मिळणं म्हणजे कुछ तो बात होगी. अशा तोफखान्याला तोंड द्यायचंय. आपला पेशवा, जे आपले पेशवे आहेत बाजीराव पेशवे, ते यंग आहेत. त्यांच्याकडे एकदम तरुण त्यांची मंडळी आहेत सगळी. आणि असं ते दोन्हीकडे तसं बघायला गेलं प्रणव तर विषम होते म्हटलं तरी हरकत नाही. म्हणजे जर पारडी बघायला गेली तर निजामाचं पारडं अभ्यास करताना नेहमी उजवं जाणवतं किंवा आपण जड जाणवतं म्हणूया. कारण बाजीराव पेशव्यांकडे काही खास अनुभव नव्हता. आणि तू जे म्हणालास की मुवमेंट्स होत होत्या फास्ट एकदम, वाचताना पण आपल्याला कळतं. मुवमेंट्स मध्ये जाऊया त्याआधी म्हणजे मला हे सांगायचंय की ही जी लढाई होऊन बसलेली होती ही निजामाची ताकद त्याच्या तोफखान्यामध्ये सगळी आणि बाजीराव साहेबांची ताकद त्यांच्या मुवमेंट्समध्ये आणि विद्युत गतीच्या हालचालीमध्ये. त्यामुळे हे एका दोन वेगळ्या स्ट्रॅटेजीजचं युद्ध एकमेकांशी होत होतं. मग ते नेमकं आता कुठल्या युद्धभूमीवर हे युद्ध होणार त्याच्यातनं मग त्याचा आउटकम ठरणार आहे. औरंगजेबाने त्याच्या आयुष्यातली जी मुख्य युद्ध जिंकली ती तलवारीच्या बळावरती जिंकलेलीच नाहीत आणि बरीचशी युद्ध त्याने फक्त शब्दाच्या जोरावर जिंकली. अगदी बरोबर आहे. अगदी एक पत्राच्या जोरावर त्यांनी विजापूर आणि बरोबर आहे. म्हणजे याला भेदनीती म्हणू शकतो ना आपण. हो, भेदनीती अर्थातच म्हणू शकतो. आणि निजामाने हाच प्रयत्न पालखेडच्या युद्धाच्या वेळेला केला. म्हणजे साधारण 1725 ते 1728 ही 3 वर्ष आहे. त्याच्यात कोल्हापूरकर संभाजी छत्रपती निजामाबरोबर खुद्द निजामाच्या चावणीत आहेत, निजामाच्या स्वारीत आहेत. आणि या मधल्या म्हणजे कालखंडामध्ये निजामाने शाहू छत्रपतींना पत्र पाठवली आहेत आणि त्याच्यात त्याने पेशवा आणि छत्रपती या दोघांमध्ये आग लावण्याचा प्रयत्न केला. म्हणजे अर्थात त्याने जे काही पत्र लिहिल्याचा आशय असा आहे की मी तर सरळ वागतोय, बाजीराव मुद्दाम माझ्या कुरापती काढतात. हा तरुण पेशवा म्हणजे बाजीराव पेशवा आणि तुमचा सेनापती खंडेराव दाभाडे हे दोघं एकत्र येऊन तुम्हाला दगा करणार आहेत अशी एकंदर त्याने अफवा उठवली आणि शाहू महाराजांचा गैरसमज करून दिला. अर्थात म्हणजे हा गैरसमज खूप कमी कालावधी करता झाला होता आणि पण अर्थात तो झाला हे निजामाचं यश म्हणता येईल. यानंतर शाहू महाराजांनी अंबाजीपंत पुरंदरे म्हणजे जे पेशव्यांचे दिवाण होते, मुतालिक होते, त्यांना पत्र लिहून अंबाजीपंत अर्थात बाजीराव पेशव्यांना वडिलांसारखे म्हणून शाहू महाराजांनी अंबाजीपंतांना पत्र लिहिलं की किलिच खान म्हणजे चिनकिलिच खान जो निजामुल मुल्क होता त्याचं नाव चिनकिलिच खान आहे, त्याच्या इच्छावर येऊन त्याला पायबंद देऊन नतीजा पोहोचवून स्वामींचा संतोष करणे म्हणजे मला आनंद होईल असं काहीतरी काम करून दाखवा. अर्थातच हे सगळं गैरसमजातून झालेलं आहे आणि हे पत्र साधारण 13 ऑक्टोबर 1627 आहे. पण ह्याच्या नंतरच्या ज्या मुवमेंट्स आहेत जसं उमेशने आता सांगितलं त्या मुवमेंट्स आउटस्टँडिंग आहेत. अक्षरशः ते बघितलं की डोळे दिपून जातात. बरोबर. तर मुवमेंट्स आपला उमेशला आपण मुवमेंट्स विचारणारच आहोत आणि तोच आपला मुख्य पार्ट आहे पालखेडच्या या पूर्ण युद्धामध्ये. तत्पूर्वी एक फक्त गोष्ट मला इथे घ्यायची की मॅन टू मॅन मॅपिंग कसं होतं. म्हणजे आता आपल्याला दिसतंय की कोल्हापूरकर जे आहेत ते निजामाच्या पक्षात आहेत, चंद्रसेन जाधव मध्यस्थी करतोय तिथे, ते त्यांच्या बाजूने आहेत. इकडे खंडेराव दाभाडे सेनापती आहेत, बाजीराव पेशवा आहेत. तर बाजीरावांच्या बाजूनी मग या युद्धामध्ये कोण कोण सेनानी होते अशी काही आपल्याकडे नावं उपलब्ध आहेत का? बाजीरावांच्या बाजूने बाजीरावांकडे यावेळेला 2 त्यांचे जबरदस्त सरदार आहेत. एकाचं नाव आहे मल्हारराव होळकर आणि दुसऱ्याचं नाव आहे राणोजी शिंदे. तिसरे पवार सुद्धा आहेत. अर्थातच निजामाने ज्या वेळेला हल्ला केला म्हणजे 1727च्या सुरुवातीला निजाम बीड आणि जून महिन्यापासून तो पुढे धारूरला मुक्काम आलाय. बरं. निजाम मराठ्यांना चकवा देत देत पुढे येतोय आणि एकदा तो औरंगाबादला जातोय असं वाटतानाच तो अचानक बीडकडे वळतोय. हे सगळं चालू असताना त्याचे जे सरदार आहेत त्याने पाठवलं जुन्नरच्या रोखान. म्हणजे जर तुम्ही नकाशा डोळ्यासमोर आणला तर या तिन्ही दिशांना त्रिशूळासारखे त्याचे 3 सरदार घुसले. यात स्वतः निजाम आणि त्याचे सरदार. निजामाकडे अर्थात तोफखाना होता तो मराठ्यांकडे नव्हता आणि आपलं मुख्य जे हत्यार होतं ते गनिमेकावा. अच्छा. उमेश, बाजीराव साहेबांच्या हालचाली कशा होत्या? त्यांच्या ज्या लाइटनिंग फास्ट हालचाली आहेत म्हणजे ज्यावेळी हा सगळं धामधूम माजलेली युद्धाची तर साधारण 4 डिसेंबरच्या काळामध्ये 4 डिसेंबर मी 1727 सांगतोय पूर्ण परळी प्रांतात होते. 6 डिसेंबरला कसबे नरसिक, 8 डिसेंबर वाशिम जिल्हा अकोला, 9 डिसेंबर मंगळूरपीर जिल्हा अकोला, 10 डिसेंबर हातगाव, 11 डिसेंबर मांजरखेडा. असं करत 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 बाजीराव पेशवे
जालना लुटून आणि जातील तिथे धुमाकूळ घालत होते, निजामाच्या प्रांताची वाट लावत होते. साधारण तो निजामाचा प्रांत होता, मध्य प्रदेशाचा हा खालचा भाग येतो, म्हणजे बुऱ्हाणपूरच्या साईडचा भाग येतो. तर बुऱ्हाणपूर लुटण्याची एक मध्येच हुल उठवली, म्हणजे अफवा उठवली. आपण एक गनिमी काव्याचा प्रकार म्हणू शकतो की शत्रूच्या कानावर असे मेसेज पोचवले की आम्ही आता बुऱ्हाणपूर लुटणार आहोत, त्याच्यामुळे बुऱ्हाणपूर तर आपण मुघलांचं नाक होतं म्हणायला हरकत नाही. सो आता ते नाक कापलं जाणार की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. अचानक तिकडनं वायव्येला वळून ते चोपड्याला तापी ओलांडून ते 18 डिसेंबरच्या दरम्यान त्या कुकरमुंड्यावरून कुसुंबी प्रांतात गेले. तिकडनं गुजरातच्या दिशेने निघाले, बाबा प्याऱ्याचा घाट उतरून भडोचवर गेले. म्हणजे तू जस्ट वाचता वाचता तुला एक एक अशा गोष्टी कळतात की म्हणजे जानेवारीच्या एंड पर्यंत ते अलीमोहनला गेले. नंतर गुजरातीत त्यांनी वेगळाच खेळ खेळला. गुजरातीत ज्यावेळी त्यांनी सरबुलंद खान गुजरातमध्ये तैनात होता, मुघलांचाच तो माणूस, परंतु सरबुलंद खान आणि निजाम या दोघांचा आपापसात वैर होता की सरबुलंद खानाला वाटलं की बाजीराव आणि निजामाच्या एकत्रित फौजा ह्याच्यावर आल्यात, गुजरातेवर चालून आल्यात, त्याच्यामुळे निजाम अजून भडकला, खाऊ का गिळू बाजीराव पेशव्यांना, असं झालेलं होतं. आणि त्याच्यात त्याचा तो तोफखाना आणि त्याचे डावपेच, बाजीराव पेशवे प्रतिशय द्यायचा प्रयत्न करत होते. प्रतिशय बाजीरावांना देण्यासाठी ह्यांनी पुण्यावर चाल केली की बाबा पुणा वाचवण्यासाठी पेशवे येतील, पण बाजीराव पेशवे पण तितकेच कसलेले होते. तुम्ही जसं म्हणाल की सरबुलंद खानाला बाजीरावांनी चकवा दिला, मला वाटतं ही बाजीरावांची अतिशय जबरदस्त खेळी. म्हणजे निजामाने शाहू महाराजांचा असा गैरसमज करून दिला होता मागे, जसं आपण बघितलं करेक्ट की दोघांमध्ये भांडणं लावून दिली आणि स्वतः नामांगाळ राहिला आणि स्वतःचा फायदा बघायला गेला. अर्थातच बाजीरावांनी मुघल सुभेदार गुजरातचा त्याला मुघलांच्याच एका सुभेदाराविषयी एक घोळ घालून दिला आणि त्याचा गैरसमज घालून दिल्याने दोन मुघल सरदारांमध्येच भांडणं लागली. निजामाच्या हालचाली बघितल्या, निजाम बीड, धारूर आणि तिथून तो हळूहळू पुढे येतोय. मराठ्यांचं काय, एकंदर मराठ्यांकडे तोफखाना नाहीये, मराठ्यांचं गनिमी कावा हे एक मुख्य अस्त्र आहे. आता करायचं काय, तर बाजीराव पेशव्यांनी नाशिक पासून साताऱ्यापर्यंतची सगळी जबाबदारी चिमाजी अप्पांवरती सोपवली. कारण चिमाजी अप्पा हे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम्स मध्ये त्या बाबतीत ते वरचढ आहेत. चिमाजी अप्पांच्या साथीला बाजीरावांनी शिंदे, होळकर, कदमबांडे असे शूर आणि पराक्रमी सरदार दिले आणि त्यांच्या खुद्द बाजीरावांच्या हाताखाली सेनापतींची फौज आहे, म्हणजे खंडेराव दाभाडेंची फौज आहे. या मधल्या प्रकरणात राणोजी शिंदे जे चिमाजी अप्पांच्या हाताखाली आहे, त्यांचं बाजीराव साहेबांना एक पत्र आहे आणि ते पत्र ऐकण्यासारखं आहे की ज्या प्रकारची आज्ञा होईल, म्हणजे पेशव्यांकडून मला ज्या प्रकारची आज्ञा मिळेल त्याप्रमाणे वर्तू, भिवून पुढे चालावयास अंतर करणार नाही. प्रसंग पडलाच तर स्वामींचं पुण्य समर्थ आहे, आमचा सांभाळ ईश्वरच करत आहे. म्हणजे काही झालं आम्ही आमचे एक वेळ जीव देऊ, पण आम्ही अंतर देणार नाही तुमच्या सेवेत, तुमच्या म्हणजे छत्रपतींच्या आणि एकंदर स्वराज्याच्या सेवेत. हे सगळं सुरू असताना ऑगस्ट 1727 मध्ये पावसाळा सुरू होता आणि यावेळेला निजामाचा सरदार ऐवज खान नाशिक जवळ होता. नाशिक जवळ असताना तुकोजी पवार, धारचे पवार होते, ते तुकोजी पवारांनी ऐवज खानावरती प्रचंड हल्ला चढवला. अर्थात तुकोजींना माघार घ्यावी लागली, पण ऐवज खान पुरता गडबडला, अक्षरशः गडबडला. बरं, यावेळी तोफखाना कुठे होता निजामाचा? यावेळेला तोफखाना खुद्द निजामाबरोबर आहे, म्हणजे निजाम नगरच्या बाजूने पुण्याच्या बाजूला येत चालला. अच्छा, म्हणजे तो औरंगाबादहून नगर करून पुण्याच्या दिशेने पुढे येतोय. त्याला पुण्याला बाजीरावांना अडकवायचंय. हो, अर्थात. कारण पुणे जर आपण कॅप्चर केलं, पुणे जाळलं तर पुणे म्हणजे अर्थात मराठी राज्याचं जे नाक म्हणतो आपण पुण्याला, अर्थात पेशवा नक्कीच येईल. बाजीरावांच्या ज्या फौजा खानदेशात आणि बऱ्हाणपूर, मध्य प्रदेश तिथे त्या माळव्यामध्ये, तर तिथून त्या डिस्पर्स होतील आणि पुण्याच्या बचावासाठी पुन्हा येतील इकडे, आणि मग तिकडचा आपला प्रांत मोकळा होईल. हा कदाचित त्या मागचा हेतू असावा. बरोबर ना? इव्हन यावेळची यावेळची गंमत अशी आहे की बाजीराव पेशव्यांच्या हालचाली एक्झॅक्ट जसं मग अशी उमेशने सांगितलं की विद्युत वेगाने एवढ्या हालचाली चालल्या की एक्झॅक्ट बाजीराव पेशवे कुठे आहेत हे निजामाला माहित नाही. कारण एक बातमी त्याच्यापर्यंत पोहोचेपर्यंत बाजीराव तिथनं दुसऱ्या ठिकाणी गेलेलेही आहेत. हो, आणि कदाचित या एका वाक्यातच पालखेडचं हे रहस्य असंच सांगावं लागेल की म्हणजे वाचताना विस्मय इतका होतो की असं वाटतं त्या घोड्यांना पंख होते की काय, ते नुसते इकडून तिकडे उडतायत. तर मग या दोघांचं एकमेकांना तोंड कुठे पडलं, युद्धाला तोंड कुठे पडलं असं म्हणायचं मला. साधारण 1727च्या अखेरीस निजाम पुण्यात शिरला. त्याचा तोफखाना होता, त्याचे काही सरदार होते
आणि त्याने पुणे प्रांतात म्हणजे पुणे आणि आसपासच्या प्रांतात जो काही धुमाकूळ घातलाय त्याचं वर्णन बाजीरावांचे धाकटे भाऊ खुद्द चिमाजी अप्पांनी बाजीरावांना सांगितलंय. एका पत्रात वर्णन आहे की तुर्कताज खान, रंभाजी निंबाळकर, थोरात हे नेवासकर थोरात, धीराजी पवार वगैरे लोकांनी येऊन प्रथम मुलकात धुंदी माजवली. लोहगडचे पेठेपर्यंत गेले. तिथे लोहगडकरांनी ठेचून वाटेस लावले म्हणजे लोहगडने तो हल्ला परतवून लावला. ते माघारी येऊन चिंचवड पुण्यामध्ये राहिले. तो निजाम संभाजी राजियांसह पुणे प्रांतात अंजनापुरास येऊन राहिला. हे संभाजी म्हणजे कोल्हापूरकर संभाजी महाराज. हो, हे कोल्हापूरकर संभाजी महाराज जे निजामाच्या छावणीत आहेत गेली 3 वर्ष. पुढे तळेगाव शिखरापूरून जाऊन कौल घेतले म्हणजे निजाम अर्थात मराठे आहेत, छत्रपती आहेत त्याच्यात, त्यामुळे ते हिंदू देवतांनावर त्यांनी काही भेटी दिलेल्या आहेत. तिथून नारायणगड उदयपूरचे रोखे जाऊन पाहिला. अवसरी पाबळकर ठाणी टाकून पळाले. ही पाबळकर आपली लोक आहेत म्हणजे सातारा छत्रपतींचे सेवक आहेत, पण ते निजाम येतोय आणि कोल्हापूरकर छत्रपती येतात म्हटल्यावर ते ठाणी टाकून पळून गेले अक्षरशः. खेडचं जे संरक्षण ठाण होतं, खेड म्हणजे उत्तरेकडचं, खेड मंचर नारायणगाव जवळचं, बरोबर, ते खेडचं ठाण तिकडचं ठाणेदार राजगुरुनगर, राजगुरुनगर, हे ठाणे सोडून सुद्धा आपली लोक पळून गेली. नारायणगडच्या जी शिबंदी होती नारायणगडची, तिने जुन्नरकर बेगला धुडकावून संभाजीराजांचं निशाण त्यांच्या स्वतःच्या गडावर लावून टाकलं, अर्थात घाबरूनच आहे. यावेळेला खुद्द चिमाजी अप्पा हे साताऱ्यातही निजामाचे सरदार शिरले देत आणि साताऱ्याचा अजिंक्यतारा हा तितकासा बळकट नाहीये. म्हणजे अजिंक्यताराला वेढा पडल्यानंतर निजामाचा आणि कोल्हापूरकरांचा संयुक्त वेढा असल्याने तो कितपत तग धरेल अशा हेतूने चिमाजी अप्पांनी शाहूराजांना घेऊन स्वतः ते पुरंदरावरती जाऊन थांबलेत, कारण पुरंदर अतिशय बळकट किल्ला. या सगळ्या प्रकरणात पुण्यामध्ये निजामाच्या सोबत असलेल्या संभाजीराजांचं लग्न निजामाने एका सिसोदिया राजपूत घराण्यातल्या एका मुलीशी लावून दिलंय. म्हणजे आपल्या छत्रपतींचं लग्न आपला शत्रू स्वतःच्या छावणीत लावून देतोय. त्याच्यानंतर पुण्यावर निजाम निघाला, तिथे त्याने सुप जिंकलं. तिथे रंभाजी निंबाळकर आणि पाटस म्हणजे पुण्यापासून साधारण आग्नेयच्या दिशेला जाताना पाटस लागतं, त्या पाटसला नेवासकर थोरातांना निजामाने ठेवलं. तिथून पुढे बारामतीला जानोजी निंबाळकरांना ठेवलं आणि या सगळे ही ठाणी ठेवत असताना बाजीराव पेशवे आपल्या रोखाने चालून येतात. अर्थातच हीच त्याची चाल होती की बाजीरावांनी आपल्यावरती चालून यावं. बाजीराव चालून येत आहेत ही बातमी त्याला मिळाली आणि निजाम बाजीरावांना पुण्याच्या बाहेरच अचानकपणे अडवण्याकरता पेडगाव मार्गे अहमदनगरच्या वाटेने उत्तरेकडे जायला निघाला. यावेळेला बाजीराव कुठे होते तर बाजीराव याला खानदेशात आहेत. अर्थात मगाशी उमेशने सांगितलं तसं बाजीराव पेशवे खानदेशातून गुजरातला गेले. गुजरातमध्ये जाऊन म्हणजे तो सगळा तापीचा उतार ओलांडून भडोजवरनं सुरतवरनं 14 फेब्रुवारी 1728 ला बाजीराव पेशवे धुळ्याजवळ बेटावद इथे येऊन दाखल झाले. या सगळ्या घटनांचा एकंदरीत जर अभ्यास केला तर निजामाचा वेग खूप मंदावलाय, कारण निजामाकडे तोफखाना आहे, आपल्याकडे तोफखाना नाहीये. बरोबर, म्हणजे जोवर बाजीराव साहेब एवढी मजल मारून माळव्यातून गुजरात करत चोपडा घाटाने उतरून बेटावदला येऊन थांबताय, तोवर हा पुण्याहून जेमतेम नगर वगैरे क्रॉस करून बेटावदच्या दिशेनेच निघतोय निजाम. बरोबर, म्हणजे या एकंदरीत आपण हालचाली बघितल्या तर एकाच 3 या रेशोने त्या हालचाली होतात. म्हणजे 3 मुक्कामाला 1 मुक्काम चाललाय इथे. 3 मुक्कामाला 1 मुक्काम हा एक जनरलाइज रेशो आपण म्हणू शकतो. साधारण उत्तरेकडनं निजामाला मिळणारी जी मदत आहे ती तोडून पुणे सोडून निजामाला बाहेर खेचायचा हा बाजीरावांचा जो प्लॅन दिसतो या सगळ्यामध्ये तो सफल झाला, कारण निजाम स्वतःहून पुणे सोडून बाजीरावांना अडवायला वरती निघाला होता. बुऱ्हाणपूरवरती बाजीराव गेले, ती अफवा निजामाला खरी वाटली. म्हणजे अर्थात बुऱ्हाणपूर लुटण्याची जी अफवा उठवली होती ती निजामाला खरी वाटली. तिथून तो बुऱ्हाणपूर वाचवायला निघाला असताना त्याला निजामाला दुसरी बातमी कळली की बाजीराव पेशव्यांनी गुजरातमध्ये जाऊन आपल्याच माणसाविषयी म्हणजे आपापल्यात संभ्रम निर्माण केले. त्यामुळे निजाम आणखीन भडकला. या सगळ्या ह्याच्यात बाजीराव पेशवे धुळ्याजवळ येऊन थांबलेले. मध्ये म्हणजे निजाम उत्तरेकडे जाताना निजामाने त्याचा तोफखाना आहे तो नगरला मागे सोडलाय, अहमदनगरला, आणि बाजीराव पेशव्यांना जलद गतीने अडवण्याकरता तो उत्तर गाठतोय. अच्छा, म्हणजे बाजीरावाच्या हालचाली बघून आता ह्यालाही फास्ट मुवमेंट करायची गरज आली आणि त्यामुळे ह्याला स्वतःची स्ट्रॅटेजी मागे सोडावी लागते निजामाला.
त्यामुळे हो, त्याचा जो अर्थातच. लटांबर झालेला जो सगळा तोफखाना होता आणि जो खरं बरोबर. त्याची ताकद होता तो त्याला मागे सोडावा लागलाय आणि त्याला बरोबर, ही त्याचा नवीन तो स्ट्रॅटेजी weakness झालाय. अडॉप्ट करावी लागली. बरोबर. बरोबर आहे, विकनेस झालाय तो त्याचा जो प्लस पॉइंट होता तोच त्याच्यासाठी नडलाय. अगदी बरोबर. मग आता बरोबर. हे दोघे एकमेकांना भिडले कुठे? औरंगाबादच्या दिशेने म्हणजे नगरला तोफखाना मागे सोडून निजाम वरती जाताना औरंगाबादच्या पश्चिमेला जवळपास 7 कोसांवरती पालखेड नावाचं एक गाव आहे. वैजापूर आहे त्याच्या जवळचं एक तालुक्याचं ठिकाण आहे. निजाम पालखेडपर्यंत पोहोचतो तोच बाजीराव वरती निजाम वरती येतोय हे बाजीराव साहेबांना कळलं आणि त्यांनी धुळ्याजवळचं जे बेटावरला होते तिथनं थेट अजिंठ्याची जी डोंगर रांग आहे ती डोंगर रांग ओलांडून थेट निजामावरती हल्ला केला. अर्थात निजामाला या गोष्टीची कल्पना नाही की बाजीराव वरनं खाली येत आहे. या बाजीरावांच्या फौजा झंझावात येत म्हणजे विनोदरावांचं जे झंझावात पुस्तक आहे आणि त्यावरनं तो अंदाज आपल्याला येऊ शकतो झंझावाती फौजा काय असू शकतात. अगदी बरोबर. 24 फेब्रुवारी 1728च्या मध्यरात्री पालखेडच्या जो पालखेडमध्ये एक म्हणजे पालखेड गावाच्या बाजूला मैदान होतं तिकडे निजामाचा तळ पडला. या मध्यरात्री बाजीरावांच्या फौजा येऊन बाजीरावांनी गुपचूप निजामाला चारही बाजूंनी वेढा घातला. आल्या जे पूर्वी आठवत असेल तर प्रतापराव गुजरांनी बहलोल खानाच्या बाबत जे केलं होतं की त्याचं पाणी तोडलं. बाजीराव पेशव्यांनी तीच एक्झॅक्ट स्ट्रॅटेजी इकडे वापरली की एक जवळच एक तलाव होता पाण्याचा, स्रोत होता पाण्याचा. बाजीरावांच्या फौजांनी तो तलाव कब्जात घेतला, त्याच्यावरती सशस्त्र चौक्या बसवल्या आणि निजामाचं पाणी तोडलं. दुसऱ्या दिवशी अर्थात निजामाची फौज जागी झाली आणि ते पाणके सगळे पाणी आणायला जायला निघायला लागले. ते आता त्यांना दिसलं की मराठी समोर आहेत. मराठ्यांनी चारी बाजूंनी निजामाला घेरलं होतं. धुमश्चक्री सुरू झाली, लढाईचा प्रयत्न केला. अर्थात तो मराठवाड्याचा मुलूक, त्यातनं फेब्रुवारीचा महिना, फेब्रुवारीचे अखेर आणि तिकडचं जे काही रणरणतं ऊन असतं, अर्थात त्यात कितीही प्रयत्न केला तरी कोणी असं किती लढू शकेल. म्हणजे 1 तास लढेल, 2 तास लढेल, पण पाण्याविना किती लढणार. बरोबर. अखेर बरोबर आहे. 25 फेब्रुवारी 1728ला फार काही मोठं अतिशय युद्ध झालं नाही, पण जे काही झालं त्याच्यात निजामाला कळलं की आपण या कचाट्यात सुटू शकत नाहीये. बाजीरावाला शरण जाण्याशिवाय आपल्या समोर काहीही दुसरा पर्याय नाहीये. आणि त्यामुळे बाजीरावांकडे निजामाने त्याचा वकील पाठवला की मला तह करायचा आहे, मला सोडा तो. अच्छा, शरणागती पत्करली थोडक्यात. बाजीरावांनी सरळ सरळ निजामाला अड घातली की मुघल दरबारातून जी आम्हाला चौथाई आणि सरदेशमुखी जी आम्हाला मिळाली ती बिनतक्रार जर आम्हाला मिळणार असेल आणि कोल्हापूरकरांना सातारकरांविरुद्ध भडकावून तुम्ही जी काही एक राजकारण करताय ती निजाम जर सोडणार असेल तर आणि तरच जीवनदान मिळेल. सपशेल शरणागती मागितली म्हणजे थोडक्यात त्याची. हो, सपशेल शरणागती मागली. अर्थात याला निजाम तयार होत नव्हता, पण निजामाचा एक सरदार आहे ऐवाज खान, तो प्रचंड हुशार आहे आणि तो धूर्त आहे. त्याने निजामाला सल्ला दिला की आपण आपले हात आता दगडाखाली आहे तर कमीत कमी हात तह घ्या आणि इथनं आपण सुटूया, नंतर बघून घेऊ. बरोबर आहे. तर त्यावेळेला निजामाने तहाचं ते म्हणणं मान्य केलं आणि एका त्यावेळेच्या समकालीन पत्रात म्हटलं की ऐवाज खान नसता तर श्रीमंतांनी निजामाची विश्रांती केली असते, म्हणजे निजामाला कायमच्या या सगळ्या मायाजाळातून मुक्त केलं असतं. अच्छा. यानंतर साधारण 10 दिवस लोटले, कारण या मधल्या काळात तिकडचा जो पाण्याचा स्रोत आहे तो तेवढा पुरेसा पुरवठा नव्हता पाण्याचा. आणि 10 दिवसांनी तिथल्या जवळचा पाण्याचा स्रोत म्हणजे पैठण जवळचा मुंगी शेवगाव, तर तिकडे 6 मार्च 1728ला हा मुंगी शेवगावचा तह झाला बाजीराव पेशवे आणि निजामामध्ये. 17 कलमी तह. बरोबर. हो, एकूण 17 कलमी तह आहेत. त्यातल्या महत्वाच्या अटी अशा आहेत की दक्षिणचा कामकाज जे काही आहे तो आमच्या हाताने घ्यावा, आम्ही जसं काही करू त्याप्रमाणे तुम्ही मागण्या मान्य कराव्यात. शाहू छत्रपतींकडनं आनंदराव सुमंत निजामाच्या दरबारात होते, त्यांचं आणि पेशव्यांचं वाकडं होतं. त्यांनी निजामाने निरोप द्यावा आणि पेशव्यांच्या मर्जीतला कोणतरी माणूस तिकडे जायला आणि तो कारभार चालेल. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे 2 महत्वाच्या गोष्टी याच्यामध्ये की संभाजीराजांना निजामाने मोकळं करावं, संभाजीराजांना पुन्हा त्याने पाठीशी घालता कामा नये आणि 6 सरसुबे दख्खन जे होते दक्षिणेकडचे त्याची सरदेशमुखीची नवी सनद निजामाने करून द्यावी. हे काही त्यातले की पॉइंट्स आहेत. एकूण 17 कलम आहेत, त्याच्यात छोटी मोठी वेगवेगळी कलम आहेत, पण ही महत्वाची कलम मान्य करता 6 मार्च 1728ला हा मुंगी शेवगावचा तह झाला. आणि हे एकंदरीतच जे काही कॅम्पेन होतं, हे गनिमी कावाचा जे उत्कृष्ट मासला आपण त्याला म्हणू शकतो, तो हा सगळा असा प्रकार आहे. तह आता हा पुढे पाळला गेला की नाही
अर्थात म्हणजे तह पाळला गेला नाही ह्याला पुढे इतिहास साक्षी आहे. कारण ह्याच्यानंतर बाजीराव पेशव्यांच्या आयुष्यातच बाजीरावांनी निजामाला 3दा मात दिले पुढच्या 12 ते 13 वर्षात 12 वर्षात म्हणू आपण. बरोबर आहे. पण या युद्धाला एक विशेष महत्व आहे, कारण याच्यामुळे बाजीराव साहेबांची एक क्रेडिबिलिटी एस्टॅब्लिश झाली असं म्हणता येईल. शाहू महाराजांचं सिंहासन होतं ते सुद्धा आपण त्याला म्हणूया स्थैर्य आलं. म्हणजे ते डळमळीत होतं, कारण की जे काही प्रॉब्लेम चालले होते, ताराराणीच्या पक्षाबरोबर त्यांचे प्रॉब्लेम चालले होते, निजामाबरोबर चालले होते, त्या सगळ्यावर मात करणारी ही लढाई साबित झाली. हा 17 कलमी तह साबित झाला. या लढाईचं अनेक लोकांनी नंतर फील्ड मार्शल मॉन्टगोमेरीने पण त्यांच्या एका पुस्तकामध्ये कौतुक केलंय बाजीराव पेशव्यांचं. ते काय म्हणतायत बघ, दे म्हणजे मराठ्यांना म्हटलंय, दे वेअर ॲट देअर बेस्ट इन द 18th century and the Palkhed campaign of 1727-28 in which Bajirao first out-generaled, मस्त शब्द वापरला, out-general Nizam ul Mulk is a piece of strategic mobility. त्याच्या पुढे ते म्हणतायत, बाजीराव's army was purely mounted forces armed with saber, lance, a bow in some units and round shields. असं म्हटलंय. तू मगाशी प्रणव बोलता बोलता म्हणालास की त्यांच्या लाइटनिंग फास्ट मुवमेंट बघून असं वाटतं की त्यांच्या घोड्यांना पंख होते की काय. तर मॉन्टगोमेरी त्यांच्या पुढच्याच वाक्यात म्हणतायत, देअर वॉज अ स्पेअर हॉर्स फॉर एव्हरी 2 men. 2-3 घोडे असायचे. बरोबर आहे. धन्यवाद तुमच्या दोघांचे. आपण एक महत्वाचा टॉपिक आज कव्हर केला आणि आपले जे सगळे व्ह्युअर्स आहेत त्यांना हा प्रयत्न नक्कीच आवडेल. हा आपला पहिलाच पॉडकास्ट आहे. अगदी 5 महिन्याच्या छोट्या कालावधीत आपल्याला त्यांनी 1000पेक्षा जास्त फॉलोअर्स दिलेत युट्यूबवर. सो थँक्यू माझ्याकडून. आय गेस कौस्तुभ आणि उमेश तुम्हाला थँक्यू. हो नक्कीच. येस. ऑन दिस हॅपी नोट आपण आजचा हे पॉडकास्ट इथे एंड करूया. थँक्स टू बोथ ऑफ यू. विल कंटिन्यू डुईंग दिस गुड वर्क अँड थँक्स टू ऑल ऑफ आवर व्ह्युअर्स. धन्यवाद. थँक्यू. आपल्याला आमचा हा प्रयत्न कसा वाटला आम्हाला जरूर कळवा. हा व्हिडिओ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्याकरता लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.